मुंबईत राहायला मनासारखं घर मिळत नाही, भाड्यानं राहायलाही मनासारखं घर मिळत नाही, ही व्यथा आहे माजी मंत्री धनंजय मुंडेंची। मुंबईत घर नसल्यानं धनंजय मुंडे त्यांचा सातपुडा हा शासकीय बंगला सोडायला तयार नाहीत। राहायला घर नसेल तर माझ्या घरात येऊन राहा अशी साद आता धनंजय मुंडेंच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी करुणा मुंडे यांनी घातली। मात्र त्याच वेळी धनंजय मुंडे यांचं मुंबईत एक नव्हे तर 2 ते 3 घरं असल्याचंही समोर आलंय। मग नेमकं मुंडेंना सातपुडा बंगला का सोडवत नाहीये आणि त्यामुळे भुजबळांची कशी पंचायत झाली आहे पाहूया। धनंजय मुंडे जरी तुझे फ्लॅट रेंटवरती दिलेले आहे, तुझे माझा फ्लॅट आहे ते पण तुझा फ्लॅट आहे, तू तुझी दुसरी बायको सोबत येऊन तू इथे राहा, मी दुसरीकडे जाते। परत फिरारे घराकडे अपुल्या अशी साद एका पत्नीनं तिच्या पतीला घातली। मात्र ही साद ऐकून धनंजय मुंडे करुणा मुंडेंच्या घराची वाट धरतील असं सध्या तरी दिसत नाहीये। मात्र मुद्दा हा आहे की धनंजय मुंडे त्यांचा सरकारी बंगला सातपुडा सोडायला का तयार नाहीये। एकीकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री झालेले भुजबळ सातपुड्यावर राहायला जाण्यासाठी वेटिंगवर आहे, पण दुसरीकडे धनंजय मुंडेंना काही केल्या सातपुडा बंगला सोडवत नाही। भुजबळांसाठी बंगला सोडवतही नाही आणि करुणा मुंडेंकडे राहायला जाताही येत नाही असं धनंजय मुंडेंचं झालंय। मात्र धनंजय मुंडेंनी ही अवस्था स्वतःहूनच करून घेतली आहे। धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाऊन आता 5 महिने उलटले, तर भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आता 3 महिने झाले, पण धनंजय मुंडे त्यांचा बंगला रिकामा करायला तयार नाही। पण मुंडेंचा हा हट्ट कशासाठी असा प्रश्न पडलाय, कारण धनंजय मुंडेंचा स्वतःचा गिरगाव चौपाटीवर आलिशान फ्लॅट आहे। धनंजय मुंडेंचा पत्ता फ्लॅट नंबर 902, 9वा मजला, वीरभवन बिल्डिंग। फ्लॅट आहे तब्बल 2151 फुटांचा आणि किंमत आहे तब्बल 16 कोटी। धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद गेल्यानंतर देखील अनेक महिने स्वतःकडे शासकीय बंगला ठेवला आहे। अर्थात जवळपास 42 लाख रुपयाचा दंड धनंजय मुंडे यांना शासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे। जो बंगला त्यांनी सोडायला हवा होता पण तो अद्यापही सोडला नाही। या धनंजय मुंडे यांची स्वतःची मुंबईमध्ये खाजगी प्रॉपर्टी असताना, फ्लॅट असताना देखील धनंजय मुंडे यांनी हा बंगला का सोडला नाही या आणि मुळात ते स्वतःच्या पत्नीच्या नावे जो फ्लॅट आहे तिथे ते त्याचा वापर का करत नाहीत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आता प्रश्न उपस्थित राहतोय की जवळपास या इतक्या भव्य मोठ्या इमारतीमध्ये त्यांचा जर फ्लॅट आहे तरी सुद्धा ते जर शासकीय बंगला वापरत असतील तर जो काही दंड करण्यात आलेला आहे तो देखील धनंजय मुंडे भरणार आहेत का, की इतर लोकांप्रमाणे ते अर्ज करून दंडमाफीची भूमिका घेत आहेत। गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय मुंडेंनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये या फ्लॅटचा उल्लेख आहे। सध्या या फ्लॅटमध्ये कोणीही राहत नाही, तरीही धनंजय मुंडे या फ्लॅटमध्ये राहायला जायला तयार नाहीये। विशेष म्हणजे आपलं मुंबईत घर नसल्यानं आपण सरकारी बंगला सोडत नसल्याचं धनंजय मुंडेंनी काही दिवसापूर्वी म्हटलेलं। आता मात्र धनंजय मुंडेंचे मुंबईमध्ये गिरगाव आणि पवईत फ्लॅट आहे असा दावा करुणा मुंडेंनी केला। एवढंच नव्हे तर धनंजय मुंडेंनी आपल्या घरी राहायला यावं असा आग्रह करुणा मुंडेंनी केला। आणि जे माझा फ्लॅट आहे तो पण त्यांचाही आहे। धनंजय मुंडे जरी तुझे फ्लॅट रेंटवरती दिलेले आहे, तुझे माझा फ्लॅट आहे ते पण तुझा फ्लॅट आहे, तू तुझी दुसरी बायको सोबत येऊन तू इथे राहा, मी दुसरीकडे जाते, पण जे शासकीय निवासस्थान आहे ते तुम्ही सोडा। हे मी तुम्हाला एक नोटीस देते मीडियाच्या माध्यमातून की ते तुम्ही सोडा। आणि धनंजय मुंडे तुला जरी असं वाटते की तुला परत मंत्रिपद भेटेल और तू तिथे राहू शकतात, तो असं कधीही होणार नाही। मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर साधारण 15 दिवसात मंत्र्यांना बंगला रिकामा करावा लागतो। त्यानंतरही बंगला रिकामा केला नाही तर मंत्र्यांकडून दंड आकारला जातो। धनंजय मुंडेंनी बंगला सोडला नसल्यानं आतापर्यंत त्यांना 42 लाखांचा दंड झालाय। मात्र हा दंड वसूल करायचा की माफ करायचा याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो। आणि आता 4 ऑगस्टला तब्बल 5 महिने उलटून म्हणजे त्याच्यावर 46 लाखाचा दंड हा त्यांना खरं तर आकारण्यात आला पाहिजे।
तसं असून सुद्धा हे आज तगायत शासकीय बंगला खाली करत नाहीयेत। आणि सगळ्यात महत्वाची माहिती जी आहे की त्याच परिसरात म्हणजे 2.5 किलोमीटर मलबार हिल मध्येच त्यांचा स्वतःचा 2151 स्क्वेअर फीटचा फ्लॅट असताना ते जर खाली करत नसतील तर सरकारने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे। गिरगावच्या फ्लॅटमध्ये राहायला का जात नाही या प्रश्नावर धनंजय मुंडेंचं उत्तर होतं, मुंबईतलं माझं घर सध्या राहण्यायोग्य नाहीये, त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे। शिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात आहे। माझ्या विविध आजारांवरच्या उपचारार्थ मला मुंबईला राहणं गरजेचं आहे, मात्र या परिसरात तातडीनं भाड्यानं घर मिळणं सध्या कठीण आहे, मी घर शोधतोय। मुंडेंनी हे स्पष्टीकरण दिलं असलं तरी 5 महिन्यात धनंजय मुंडेंनी फ्लॅटची दुरुस्ती का करून घेतली नाही हा प्रश्न आहेच। करुणा मुंडेंनी कितीही आग्रह केला तरी धनंजय मुंडे पुन्हा करुणा मुंडेंकडे राहायला जातील अशी शक्यता आता तरी वाटत नाही। आणि मुंडेंना अशी कुठली आशा लागून राहिलीये की त्यांचा जीव सातपुड्यामध्ये एवढा अडकलाय हेही कळत नाही। मात्र या सगळ्या घोळात भुजबळांची अवस्था काय झालीये ते पहा। कोणी घर देतं का घर? हे तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगलात हिंडतंय, जिथून कोणी उठवणार नाही अशी एक जागा झुंडते। कोणी घर देता का घर? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।